नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाजन नाशिक। आज आपण घरातील वंश परंपरागत असलेले देव आणि त्यांची पूजा याविषयी बोलणार आहोत। मित्रांनो, अनेकांच्या घरामध्ये कुळामध्ये वंश परंपरेनं देवतांचं आगमन झालेलं असतं। म्हणजे ते देव पिढ्यानपिढ्या म्हणजे काही 150 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष इतक्या जुन्या मूर्ती किंवा ते वंश परंपरेनं प्रत्येक पिढीला येणारे ते देव असतात। ते वंश परंपरागत देव आपल्या घरात असल्यानंतर त्यांच्या प्रती केली जाणारी अर्चन क्रिया पूजा किती महत्त्वाची असते त्याविषयी आपण आज बोलणार आहोत। तर जे काही देवतांची प्राप्ती झालेली असते पूर्वजांच्या पुण्याईमुळे त्या कुळामध्ये आपल्याला त्या देवतांची अर्चन क्रिया करण्याची संधी आपल्या भाग्याने आपल्याला प्राप्त झालेली असते। आणि मग वंश परंपरेने आलेले देव हे संरक्षण करणे आणि त्यांची परंपरा कुळ परंपरा जपणे हे आजच्या पिढीचं कार्य असतं। जे वंश परंपरेने आलेले देव असतात त्यांच्या प्रती आपलं कर्तव्य असतं, ते आपण नीट पार पाडायचं असतं। कारण त्या देवतांचं परंपरेने आपल्या भाग्याने आपल्याला प्राप्त झालेलं असतं आणि पूर्वजांच्या कृतीने आणि पुण्याने ते देव आपल्या कुळामध्ये असतात। म्हणजे कृतीने म्हणजे त्यांनी त्या देवतांची अर्चन क्रिया असेल, सण असतील, उत्सव असतील, जे काही त्या देवतांचं असेल ते नित्य नेमाने करत करत पुढच्या पिढीपर्यंत त्या देवतांचं संरक्षण केलं आणि आपल्याला ते आज या घरामध्ये उपलब्ध असतात किंवा आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात। त्यांचं संरक्षण कसं होणार, तर संरक्षण नित्यपूजने होणार। त्यांची नित्यपूजन अर्चना आपल्या हातून झालंच पाहिजे, कारण ते रक्षण करणं आपलं कर्तव्य असतं। आणि त्या देवतांना देवत्व हे पिढ्यानपिढ्या पूजा करून प्राप्त झालेलं असतं। तिथे त्या मूर्तींमध्ये देवतांचा वास असतो, कारण अनेक प्रकारे अनेक पिढ्यांचा वारसा जपून त्यामध्ये पूजन अर्चनेने देवता सिद्ध झालेला असते। देवतांचा देवकला वास तिथे असतो। मग आपण पूजा केल्याने काय तो पुण्यांशही आपल्याला प्राप्त होतो, जो पूर्व पिढ्यांनी पूजा केलेली असते ते। म्हणून वंश परंपरागत देव आपल्या घरात असणं हे आपलं भाग्य असतं, त्यांचं पूजन करणं हे आपलं कर्तव्य असतं। मग त्यांचे सणवार उत्सव असतील ते उत्तम पद्धतीने करणं तेही आपलं कर्तव्य असतं, ते करावं। कारण वंश परंपरागत आलेले देव हे अत्यंत महत्त्वाचे असतात, ते आपल्या घरात असलेच पाहिजे। आणि मग त्यांची अर्चन पूजा करत असताना म्हणजे माझ्या वडिलांनी केली, माझ्या आजोबांनी केली, त्यांच्या वडिलांनी केली, असं पिढ्यानपिढ्या त्यांचं पूजन झालेलं असतं। आणि तो नित्यक्रम आपण आखून घेऊन आपणही त्या देवतांप्रती पूजन अर्चन केलं पाहिजे। असे वंश परंपरागत देव ज्या ज्या घरात असतील त्याविषयी अट्टहास इतकाच असतो की त्या देवतांचं कर्तव्य, त्यांचं पूजन अर्चन क्रम आपण न चुकता तो केलाच पाहिजे। आणि त्या वंश परंपरागत देवांचं संरक्षण करून पुढच्या पिढीच्या हाती त्या देवतांची कृपा प्राप्त व्हावी याकरता संरक्षणही झालं पाहिजे। अशा प्रकारचे देव भाग्याने आपल्या कुळामध्ये असतात किंवा आपलं भाग्य म्हणून आपण त्या कुळामध्ये जन्माला येत असतो, त्या विषयाला अनुसरून त्या कर्तव्य पार पाडलं पाहिजे। धन्यवाद।